नमस्कार मित्रांनो, तुम्ही देखील PM किसान किंवा नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। तर मित्रांनो, PM किसान किंवा नमो शेतकरी या योजनेतनं काही शेतकरी वगळले जात आहेत। त्याचबरोबर काही हप्ते राहिलेले आहेत। 23वा हप्ता PM किसानचा अजूनही पडलेला नाही, तो कधी पडणार आहे, त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी पडणार आहे याबद्दल डिटेल्ड माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्यात सुमारे 91,19,000 शेतकऱ्यांना 22वा हप्ता मिळाला होता, परंतु 23वा हप्ता आता 20 जून 2026 रोजी वितरित होणार आहे, अशी अधिकृत माहिती आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे। त्याचबरोबर या योजनेतनं 91,19,000 शेतकऱ्यांना जे 22वा हप्ता मिळाला होता त्यातनं आता काही शेतकरी वगळले गेलेले आहेत आणि सुमारे 90,85,000 शेतकऱ्यांना PM किसानचा जो हा 23वा हप्ता आहे, जो 20 जून 2026ला वितरित केला जाईल, तो मिळणार आहे। तर मित्रांनो, हे शेतकरी वगळण्याचं कारण काय आहे? मित्रांनो, काही शेतकऱ्यांची अजून देखील फार्मर ID क्रिएट केलेली नाही आहे, त्यांचं लँड सीडिंगचं जे स्टेटस आहे ते देखील अजून अपडेटेड नाही आहे आणि काहींची KYC देखील राहिलेली आहे। तर मित्रांनो, तुमची जर KYC राहिलेली असेल तर लवकरात लवकर PM किसानची KYC करून घ्या। ही KYC करण्याची अंतिम मुदत जी आहे ती 30 जून 2026 आहे। 30 जून 2026च्या अगोदर PM किसानची KYC करा, नाहीतर 23व्या हप्त्यानंतर देखील तुमचे पैसे बंद होऊ शकतात। तर ही माहिती आपण या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे। त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचे देखील पैसे येणं बाकी आहे आणि त्याची देखील अनेक शेतकरी वाट पाहत आहेत, परंतु नमो शेतकरी योजनेसाठी जो आहे निधी अजून तरी उपलब्ध झाल्याचा GR आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत नाही आहे। जर येत्या 1-2 दिवसात जर GR निघाला तर 20 जूनला PM किसानच्या 23व्या हप्त्याबरोबरच नमो शेतकरीचा देखील हप्ता मिळण्याची शक्यता आहे। परंतु येत्या 1-2 दिवसात जर GR निघाला नाही तर फक्त PM किसान योजनेचा 23वा हप्ता आपल्याला 20 जूनला वितरित केला जाईल। तर मित्रांनो, ही होती अपडेट PM किसान आणि नमो किसान योजनेबद्दल। अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।